ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती। या जयंतीनिमित्त यवतमाळच्या घाटंजीमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। घाटंजी नगर परिषदेमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून मुख्याधिकारी राजू घोडके यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली। 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घाटंजी शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवून त्यांना आदरांजली वाहण्याचा संकल्प हा नगर परिषदेकडून करण्यात आला आहे। नगर परिषदेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये घाटंजी शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी घाटंजी शहरातील जनतेला केले आहे। 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो। त्याचेच औचित्य साधून घाटंजी नगरपालिकेने महास्वच्छता अभियान राबवण्याचे ठरवलेले आहे। यामध्ये शहरातील जवळपास नगरपालिकेचे 150 बचत गट आहे ते सहभागी होणार आहेत। तसेच प्रत्येक शासकीय ऑफिस, डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, सर्व राजकीय व्यक्ती, सर्व माजी नगरसेवक, सामाजिक संस्था, पत्रकार बांधव, हॉटेल व्यावसायिक, सुवर्णकार, गुड मॉर्निंग ग्रुप, सर्व माजी सैनिक, गणपती मंडळे, सर्व दुर्गा मंडळे, पेन्शनर्स असोसिएशन, स्नेहदीप फाउंडेशन, महिला मंडळ, सर्व भजन मंडळ, सर्व धार्मिक मंदिरे, मस्जिद कमिटी, बुद्ध विहार व सर्व कंत्राटदार यांना सहभागी करून घेण्याचा आमचा मानस आहे। व शहरात एकाच ठिकाणी 150 ते 200 ठिकाणी स्वच्छता एकाच सकाळी 7 ते 9 दरम्यान करण्याचा आमचा मानस आहे। यासाठी आमदार महोदय उपस्थित राहणार आहे। आम्ही सर्व जे सहभागी झालेले सर्व ग्रुप आहेत त्यांना एक नगरपालिकेतर्फे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्राचे वाटप व एका वृक्षाचे वाटप करणार आहे। आणि या महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे। ज्या काही सर्व शाळा आहेत त्यांना आम्ही प्रभात फेरी काढण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहे। आणि एक गावात मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणात जनजागृती घडवून आणून आपला गाव स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे। आणि सर्व गावकऱ्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी या महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं व आपलं गाव अजून स्वच्छ, सुंदर व हरित होईल यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो। धन्यवाद।